आज आपण भेंडी करणार आहोत। भेंडी आम्ही धुवून कापून मस्त अशी भाजून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी टाकणार आहोत। तेल तापलेलं आहे, 2 पळी तेल घेतलंय आम्ही। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आणि त्यामध्ये फोडणीला उडदाची डाळ टाकायची आहे। उडदाच्या डाळीने टेस्ट छान येते। उडदाची डाळ टाकायची, मस्त गोल्डन ब्राउन होऊन द्यायचे। उडदाची डाळ मस्त गोल्डन ब्राउन होत आहे। यात कांदा ऍड करायचे फोडणीसाठी। कांदा मस्त परतून घ्यायचे, खरपूस असं भाजून घ्यायचंय। भेंडीची तुम्ही अशी ही रेसिपी ट्राय करू शकता। यामध्ये अद्रक लसूण घालायचे। आपला कांदा मस्त परतून झालेला आहे। यात मिरची ऍड करायची आहे, 1.5 चमचा मिरची लागेल आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ऍड करायचे आणि छान भाजून घ्यायचे। आणि यामध्ये भेंडी ऍड करायची। भेंडी अगर तुमचे तिखट झाले असतील तर त्यामध्ये तुम्ही चिंचेचं बोट घालूनही तुम्ही परतू शकता किंवा दही ऍड करू शकता। याच्याने तुमचे भेंडी मोकळे होतील, चिकट होणार नाही। भेंडीमध्ये थोडं दही ऍड करायची आहे, साधारणतः 1-1.5 चमचा, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही आणि दह्यानं मस्त तेलही सुटतो। मस्त मिक्स करून घ्यायचे दही, दही ना चिकट होत नाही आणि तेलही मस्त सुटतो। तुम्ही दही घालूनही करू शकता अशी रेसिपी। आणि मधली डाळ ही मस्त दमेल दहीमध्ये, म्हणजे ती कडक लागणार नाही उडदाची डाळ फोडणीतली। आपली भेंडी रेडी झालेली आहे। पहा किती मस्त तेल सुटलंय आणि कलरही मस्त आलेला आहे। दही घातल्यानं चिकटपणाही गेलेला आहे आपल्या भेंडीचा। आपण आता सर्व करूया। गरमागरम भेंडीची भाजी रेडी आहे। तुम्ही ही ट्राय करा, कशी झाली ते कमेंट्स करून कळवा। थँक यू, बाय बाय।